हॅलो. आज मी कॉलीफ्लॉवर साफ करत होते तेव्हा मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला, कारण ही छोटीशी माहिती फार महत्त्वाची आहे. खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवते. कॉलीफ्लॉवर जवळजवळ मी 15 ते 20 मिनटं झालं साफ करते, पण साफ करत असताना हा आता तुम्हाला स्वच्छ असा कॉलीफ्लॉवर दिसत असेल, पण हा तसा नव्हता. हा मी इन्स्टामार्टवरून मागवलेला होता, त्यामुळे तुम्ही पाहिलं तर असा हा कॉलीफ्लॉवर होता. आपण फेकून देण्याइतपत हा अशा पद्धतीचा होता. पण मी तो फेकून का नाही दिला, इथं तुम्ही पाहत असाल तर इथं तुम्हाला आळ्या पुष्कळ दिसतील. इथं अजूनही जिवंत आळ्या आहेत. आता इन्स्टामार्ट वगैरे असे जे असतात तिथे लो टेम्परेचर असतं, म्हणजे AC मध्ये ह्या भाज्या असतात, तरीही ह्या आळ्या जिवंत राहिल्या. ह्याचं कारण एकच असू शकतं की हा जो कॉलीफ्लॉवर आहे तो सेंद्रिय खतापासून ऑर्गॅनिक पद्धतीनं केला गेला आहे. हा जर रासायनिक पद्धतीनं म्हणजे केमिकल फार्मिंगने जर केला गेला असता तर हा सफेद असा तुकतुकीत आपल्याला दिसला असता. स्वच्छ, आपल्याला कधीही त्याच्यावर आळी नाही दिसत. मग आपण तो घेतो की अरे वा छान आहे. आता इथून पुढे ज्या दिसायला सुंदर अशा गोष्टी असतात ना, त्यामध्ये काहीतरी घोळ असतो, एवढं लक्षात ठेवा. हा जो कॉलीफ्लॉवर आहे तो सेंद्रिय खतापासून बनवलेला आहे, म्हणून तो असा दिसतोय. आपण म्हणतो की ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करा, सेंद्रिय खतापासून करा, पण आपण घेताना कसं घेतो की स्वच्छ असा तुकतुकीत दिसणारा कॉलीफ्लॉवर घेतो. तसं न घेता जिथं आळ्या इतक्या आहेत, म्हणजे त्या आळ्या जर ही भाजी खातायत तर ती आपल्या खाण्यायोग्य आहे, एवढं लक्षात ठेवा. दिसण्यावर जाऊ नका. दिसताना अशी जर भाजी दिसत असेल तर तुम्ही त्याला स्वच्छ करा. आता तुम्ही धुतल्यानंतर तो स्वच्छ होईल. परत एकदा आपल्या टाऊनशिपमध्ये पाणी असतंच आता आजकाल नळांना भरपूर. परत एकदा थोडं पाणी कोमट करून घ्या, त्यामध्ये किंचित सोडा घाला, मीठ घाला आणि परत अर्धा तास हा कॉलीफ्लॉवर भिजत घाला आणि परत स्वच्छ धुवून तो आपण त्याची भाजी केली तर मी नक्की आवर्जून सांगते की ही भाजी चवीला लागणार आहे. कारण ती ऑर्गॅनिक पद्धतीनं जिथं आळ्या खातायत तिथं ते आपल्या खाण्यायोग्य आहे. त्यामुळे आवर्जून सांगते, ह्या अजूनही आळ्या तुम्हाला दिसत असतील तर अजूनही त्या जिवंत आहेत, म्हणजे हा कॉलीफ्लॉवर आपल्या खाण्यायोग्य आहे.